कारण की आय एम शुअर ती तुझ्या समोर आल्यावर तू जेव्हा तिला बघशील ना तेव्हा बघता क्षणी ती तुला आवडणार आहे. आणि तू स्वतःहून आईला जाऊन सांगशील की हीच मुलगी आदित्यसाठी बेस्ट आहे. आदित्य सर, उद्या समजा तुमच्या मनासारखं होते. येस 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 येस. बरं, दूध पिऊन घ्या पडदेशी आणि झोपा, लवकर उशीर झालाय. झोप तर उडाली आहे यार माझी. आता फक्त तिची वाट बघत राहणं एवढंच करू शकतो मी. काय गे, ती लोगोवाली मुलगी जेव्हा येईल तेव्हा सगळ्यात आधी तिला कॉफी आणून द्यायची. त्यानंतर ब्रेकफास्टसाठी एक 2-4 मेन्यू ठरव. हा, तू माझं तोंड बघत उभी राहणार आहेस. गार्डन मध्ये जा आणि ताजी फुलं घेऊन ये. चल चला, निघा निघा. आज सूर्य नेमका कुठल्या दिशेला उगवलाय? हा, हा सूर्य उगवलाय हेच विशेष. वहिनी, असं का करताय? आपल्या आदित्यकडे स्पेशल गेस्ट आहे ना ती, मग तिला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला हवी ना. काय सांगावं, उद्या जाऊन ती किर्लोस्कर घरची सून झाली तर तिचं माझं जुळायला पाहिजे म्हणून करतेय मी हे सगळं. बरोबर आहे दामिनी, तुझ्याशी जुळायलाच हवं. तू आता जे काही करतेस ना ते आवडलंय मला, करत राहा. हा, थँक्यू. अरे यार, का कन्फ्यूज होतोय मी. मला सुचत का नाही आहे. ही पारू पण नेमकी किचन मध्ये बिझी आहे, तर तिने हेल्प केली असती. आदित्य, समजा ती समोर आली आणि तिला मी आवडलोच नाही तर. नाही 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 नाही, मला तिच्या समोर खूप चांगलं दिसलं पाहिजे. कम इन. आदित्य सर, बाहेर पाहुणे आले. ओके, त्यांना बसून ठेवा आणि चहा कॉफी विचारा. हो. या प्लीज, जाऊ 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 जा. मी एक्साइटेड आहे की घाबरलोय काहीच कळत नाही यार मला. काय बोलणार आहे तिच्या समोर. कूल 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 आदित्य, कूल. वेलकम. ये वेलकम वेलकम वेलकम. ये दामिनी. आय एम ओके. ये. नमस्कार, मी निशा. ऍक्च्युली काल मी फोन केला होता. ते लोगो मधले जे डोळे आहेत ना, ते माझेच आहेत. ये ना, बस. बस बस बस, ये. निशा, तुझं नाव काय आहे ग? दामिनी, तुझंही नाव सांग तिला. माझं नाव दामिनी. तुझं नाव काय आहे निशा? अरे यार, आत्ताच तर सांगितलं ना मी. अच्छा. काय आहे ना, आमच्या आदित्यला तुझे डोळे इतके आवडलेत की सतत दिवस रात्र तुझ्या डोळ्यांशीच बोलत असतो. आता बघ, तुला प्रत्यक्षात बघितल्यानंतर वेडाच होईल तो. आला आदित्य, आला. हे बघ. काय मस्करी आहे ही. कोण आहे ही? काय झालं आदित्य? काय मस्करी लावली आहे? कोणी केली आहे मस्करी?
प्रीतम तू नाही मी काय नाही केलंय. दामिनी काकू, दामिनी काकू काय चालू आहे सगळं? उद्या उठून कोणतीही मुलगी माझ्या समोर आणून उभी कराल आणि म्हणाल हीच ती मुलगी जिचे डोळे या लोगोवर आहे आणि मी ते विश्वास ठेवायचा का? आई, मी 1000 मुलींमधून ओळखू शकतो ते डोळे कोणत्या मुलीचे आहेत. ही ती मुलगी नाहीये. अरे आदित्य, असं काय करतोस? दामिनी काकू, लोगोत ज्या मुलीचे डोळे आहेत ना, ती मुलगी हीच आहे. दामिनी थांब. आता मी बोलणार. तरी ह्या मुलीला बघता क्षणी आम्हाला वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे. पण आता जर आदित्य म्हणत असेल की ही त्या लोगो मधली मुलगी नाहीये, तर तू नाहीयेस. तुला नक्कीच इथे कोणीतरी पाठवलंय. तुला का पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, मी शांतपणे विचारतेय. तोवर उत्तर दे, नाहीतर मला नाईलाजाने पोलिसांना फोन करावा लागेल. पोलीस नको. हे बघा, तुम्ही कोण आहेत ना मला माहिती नाही, पण मी कन्फर्म सांगू शकतो की तुम्ही खोटं बोलताय. कोणी करायला सांगितलं तुम्हाला हे? कोणी करायला सांगितलं? यांनी सांगितलं मला इथे यायला आणि हे नाटक करायला. दामिनी बोल. आत्ताच्या आत्ता आमच्या घरातनं चालतं व्हायचं. तुझं नशीब समज की मी अजून पोलिसांना फोन केलेला नाहीये. मला ऑनलाईन पेमेंट करा, मी निघते. दामिनी काकू, काय चालू आहे सगळं? तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना की ते डोळे, ती मुलगी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. का खेळताय माझ्या भावनांची? तुम्ही सगळे मला काय प्रश्न विचारताय? एकाने तरी विचार केला का की हे सगळं मी का केलं असेल? आदित्य ऐक, मी ना हे आपल्या कंपनीसाठी केलं, कळलं ना? अरे ती दिशा येऊन गेली. तिने 8 दिवसांची मुदत दिली आहे. डोळे ज्या मुलीचे ती मुलगी समोर आणायला कुठून आणणार होता आपण? इतके दिवस तपास सुरू आहे ना आपला, नाही मिळत आहे ती मुलगी. मग आपल्या कंपनीचा, आपल्या घराचा विचार करूनच मी हे पाऊल उचललं ना. म्हणून हा प्लॅन केलाय ना मी सगळा. पण नाही, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. आणि काय झालं वहिनी, ही मुलगी तशी शहाणी आहे, आपलं ऐकणाऱ्यातली आहे, माझ्या ओळखीतली पण आहे. आणि म्हटलं जर चुकून तिचं लग्न झालंच तर आदित्यची बायको म्हणून पण शोभेल. दामिनी जरा गप्प बस. आदित्य जाऊ दे, सोडून दे. दुर्लक्ष कर तिच्याकडे. आपला मूळ प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे फोकस करू आपण. दिशाने आपल्यावर जी केस केले त्याला उत्तर द्यावंच लागणार आहे आपल्याला. हो, आणि ऍक्च्युली त्यासाठीच अशी एखादी मुलगी प्लांट करता येते का हा विचार माझ्याही डोक्यात येऊन गेला होता. आणि ते मी आधीच खोडून टाकलं होतं. हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना आत्ताच सांगतोय, मला हे असलं खोटं नाटक अजिबात चालणार नाहीये. आदित्य शांत हो. ठीक आहे, आपण शोधू ती मुलगी. पण तुझ्याकडे काही आयडियाज आहेत का की आपण तिला कसं शोधू शकतो? हो, आपण उद्या एक कॉन्टेस्ट अरेंज करूया. त्या कॉन्टेस्ट मध्ये आपल्या लोगोला मिळते जुळते डोळे असणाऱ्या मुलींना बोलवलं जाईल. आणि मग त्या कॉन्टेस्ट मधूनच त्या लोगो मधले डोळे ज्या मुलीचे आहेत ती मुलगी आपल्याला सापडेल कदाचित. पण माझ्याकडे हाच एक पर्याय. ठीक आहे, कॉन्टेस्टच्या तयारीला लागा.
कचरा पेटी कुणी अशी ही कागद पारू एखादा कलाकार काम करत असेल ना त्याला एकांत द्यायचा असतो, असं सतत डिस्टर्ब नसतो करायचं, कळलं? ही कागद तर हीच कागद आहेत. हा, चित्रकाराकडनं कदाचित चुकीचं चित्र निघालं असेल म्हणून पाडून फेकून दिली असतील. पण मग असे अर्धवट चित्र काढून कशा पाय निघून गेला तो? जाऊ दे, दिव्याने यो कचरा बघितला तर रागवते. ठेवते मी. नको, अर्धवट का होईना पण कुणाचं चित्र आहे हे बघू का एकदा. बाबी घरी नाही, बाबांनीकडे हॉस्पिटलात गेला. ही शेळ्यानी मी एकदा जोडूनच बघते. नाही, हे नाही जात इकडं. हा, इकडं. हे म्हणजे त्या चित्रकारानं काढलेलं चित्र माझं आहे. म्हणजे त्या त्या लोगोचे जे डोळे आहेत ते डोळे माझे आहेत. ज्या मॉडेलचे डोळे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? डोळे परफेक्ट मॅच झालेत सर. नाही नाही, हे कसं शक्य आहे? सुपर. हरी सर, ते डोळे कुणाचे होते काही कळलं का हो? आदित्य सर ना काल फोन मध्ये डोळ्यांचे फोटो बघत होते. म्हणजे आदित्य सर इतके दिवस ज्या डोळ्यांशी बोलत होते, ज्या मुलीच्या शोधात होते, ती मुलगी मीच आहे. म्हणजे आदित्य सर ज्या डोळ्यांच्या पिरवात आहेत ते मी आहे. म्हणजे आदित्य सरांनी एवढे दिवस ज्या मुलीला बघितलं नाही, ज्या मुलीवर त्यांचा जीव जडलाय, ज्या मुलीवर ते प्रेम करतात, ती मुलगी
मुलगी मीच आहे. देवा तेव्हा एवढे दिवस का नाही कळलं मला. मी स्वतः कितीतरी वेळा आदित्य सरांच्या लॅपटॉपवर हे डोळे बघितले आहेत, तरी मी का नाही कळलं मला. म्हणजे आदित्य सर माझे धनी हे माझ्यावरच प्रेम करतात. हे आत्ताच्या आत्ता मला आदित्य सरांना सांगायला पाहिजे. थांब पारू. गडबड नको करूस. जाऊन तू आदित्य सरांना काय सांगणार आहेस? ते ज्या डोळ्यांच्या पिरमात आहेत ती मुलगी मीच आहे म्हणून ते मान्य करतील? पारू, तुला चांगलंच माहित आहे आदित्य सरांसाठी देवी आई किती महत्वाच्या आहेत. आदित्य सर देवी आईंना किती मानतात ते. आणि पारू, तुला हे बी चांगलंच माहित आहे देवी आईंच्या त्यांच्या सुनेबद्दल काय अपेक्षा आहेत आणि आदित्य सरांच्या त्यांच्या बायकोबद्दल. त्यांच्या अपेक्षेत तू कुठंच बसत नाहीस पारू. तू फक्त एकदा विचार कर, तुझ्यासारख्या मुलीला किर्लोस्कर कुटुंब सून म्हणून स्वीकारल? स्वीकारतील की? का नाही स्वीकारणार? मी किती शिकली आहे, मी कशी कापडं घालते यापेक्षा मी माणूस म्हणून कशी आहे हे जास्त महत्वाचं वाटेल त्यांना, असं मला वाटतं. आणि देवी यांना जेव्हा समजलं की आदित्य सरांचं माझ्यावर प्रेम आहे तेव्हा देवी आई आपोआप तयार होतील. आणि मला खात्री आहे आदित्य सरांच्या आनंदाच्या आड देवी कधी बी येणार नाही. येडी 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 पारो, तू ना येडी ते येडीच राहणारच बघ काया. तुला कोणी सांगितलं आदित्य सर तुझ्यावर प्रेम करतात? अगं येडे, आदित्य सर या डोळ्यांवर प्रेम करतात. त्यांना साधं माहीत सुद्धा नाही की हे डोळे तुझे आहेत म्हणून. पारू, आदित्य सरांना जेव्हा कळल ना की हे डोळे तुझे आहेत तेव्हा प्रेम राहिलं बाजूला, तुझ्यासोबत असलेली मैत्री बी तोडतील ते. का? काय कमी आहे माझ्यात? तुझी लायकी हीच कमी आहे तुझ्यात. पारू, तुझ्या लक्षात आहे ना भा तुला सारखं सारखं काय सांगत असतो
की माणसानं कायम आपली पायरी वळखून राहावं. काजव्यानं सूर्याची बराबरी कधी बी करता कामा नये. हाय ना लक्षात तुझ्या?